नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक या पदासाठी 3500 पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रामध्ये भरल्या जाणार असून यासाठीची दुसरी यादी ही काल जाहीर करण्यात आली होती. तर या अंतर्गत पाहू शकता अजूनही काही डिव्हिजन जे आहेत या डिव्हिजनमध्ये महाराष्ट्रामधल्या दुसरी जी निवड यादी आहे शॉर्टलिस्ट ही जाहीर झालेली नाहीये. तर ते कोणते डिव्हिजन आहेत आणि त्यांची यादी कधीपर्यंत जाहीर होऊ शकते ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये जे उमेदवारांचा कट ऑफ जो लागलाय त्यानुसार तिसऱ्या मेरिट लिस्टमध्ये तो कितीपर्यंत लागू शकतो, कट ऑफ हा किती खाली येऊ शकतो, अंदाजित कट ऑफ तिसऱ्या थर्ड मेरिट लिस्टसाठीचा आपण पाहणार आहोत, तिसऱ्या निवड यादीसाठीचा. तर या अंतर्गत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक, आत्ता सध्या जे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेत तर त्यांना काय काय कागदपत्र DBसाठी लागणार आहेत हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर अशी सगळी महत्त्वाची माहिती पोस्ट ऑफिस GDS भरतीबाबतची जाणून घेऊयात. तत्पूर्वी अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक या भरतीची दुसरी मेरिट लिस्ट ही जाहीर झाली असून यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे आपण कट ऑफ जो आहे तो सांगितला होता, अंदाज दिला होता, त्यानुसारच कमीमध्ये दिसून आलाय. त्यामुळे हजारोपेक्षा जास्त उमेदवारांची निवड जी आहे पहिल्यापेक्षा कमी पर्सेंटेज असताना, मार्क्स असताना ही झालेली आहे. आता निवड झालेल्या उमेदवारांची संख्या पाहिली तर पहिल्या मेरिट लिस्टमध्ये सुमारे 1500 ते 1600 उमेदवार निवड झाली होती. त्यामध्ये मला वाटतं जवळजवळ तेवढेच उमेदवार, 1000पेक्षा जास्त उमेदवारांनी निवड ही नाकारलेली आहे किंवा काही कारण असतील कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेत, वेगवेगळ्या कारणास्तव ते अपात्र झालेत. दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये पुन्हा 1600 ते 1700 उमेदवार जाहीर झालेत आणि त्यामध्ये सुद्धा दुसरे मेरिट लिस्ट जे लागले तर यामध्ये सुद्धा भरपूर उमेदवार सुद्धा परत अपात्र होणार आहेत. त्यामुळे तिसरी सुद्धा यादी ही लागणार आहे. आता काही डिव्हिजन जे आहेत यामध्ये दुसरी मेरिट लिस्ट अद्याप जाहीर झालेली नाहीये. तर कोणते डिव्हिजन आहेत यामध्ये गोवा डिव्हिजनची, गोवा जो विभाग आहे त्या डिव्हिजनची दुसरी मेरिट लिस्ट ही अद्याप जाहीर झाली नाहीये. यामध्ये बारामती सुद्धा आहे, त्याचबरोबर राहुरी आहे, श्रीरामपूर, अहिल्यानगर आणि जे काही इतर डिव्हिजन आहेत यांची यादी यामध्ये नाहीये. म्हणजे अजून काही डिव्हिजनची यादी यायचीच बाकी आहे आणि याचं उशीर येण्याचं कारण आहे की या भागामध्ये ज्या सुरू असलेल्या पोटनिवडणुका आहेत या निवडणुकांमुळे ही मेरिट लिस्ट जी आहे निवडणुकांच्या कारणामुळे ही जाहीर करण्यामध्ये विलंब जो आहे, उशीर झाला आहे. निवडणुका पूर्ण झाल्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी लिस्ट ही टप्प्याटप्प्याने जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे या विभागांसाठी ही यादी जाहीर झाली नाही. या बाकीचे जे विभाग आहेत, जिल्हे आहेत त्यांच्यासाठीच्या याद्या या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या सुद्धा लवकरच जाहीर होतील आणि अपडेट जे आहेत दररोजच्या प्रमाणे वेळेवर आपण त्याच्या सुद्धा देणार आहोत. तर उमेदवारांनी त्या डिव्हिजनच्या उमेदवारांनी संयम ठेवावा. दुसरी गोष्ट म्हणजे कागदपत्र पडताळणी ही सुरू आहे. आता दुसऱ्या मेरिट लिस्टसाठीची 27 एप्रिलपर्यंत असणार आहे. तर DBसाठी यामध्ये सूचना तुम्हाला मिळालेली असेल. निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल किंवा SMS द्वारे त्यांना प्राप्त होईल, सूचना प्राप्त होईल की कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहा आणि SMS न मिळाल्यास संबंधित डिव्हिजनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि त्याचबरोबर जर इतर पाहिलं तर पाहू शकता 27 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्र काय काय लागणार आहे DBसाठी उमेदवारांच्या कमेंट आल्या होत्या, तर पाहून घेऊयात की कागदपत्र पडताळणीसाठी काय काय कागदपत्र लागतील. 10वीची मार्कशीट लागेल सगळ्यात महत्त्वाची, बोर्ड प्रमाणपत्र आणि मूळ झेरॉक्स 2 प्रती बरोबर ठेवा. 12वीची मार्कशीट असेल, पूर्ण केलं असेल तर बोर्ड प्रमाणपत्र, बोर्ड सर्टिफिकेट आणि मूळ झेरॉक्स या दोन्ही प्रती बरोबर ठेवा. आधार कार्ड मूळ आणि झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो याचे 3 ते 4 प्रती बरोबर असू द्या. जात प्रमाणपत्र तुम्ही जर प्रवर्गामधून अर्ज केलास ते आवश्यक आहे. त्याचबरोबर यामध्ये जर पाहिलं डोमेसिल प्रमाणपत्राचा पुरावा, डोमेसिल सर्टिफिकेट जे आहे या सर्टिफिकेटचा पुरावा जो आहे निवास हा पुरावा आवश्यक असेल. वैद्यकीय प्रमाणपत्र अधिकृत रुग्णालयातून, PWD जे आहे दिव्यांग त्यांच्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सुद्धा हे लागणार आहे.
ही सर्व कागदपत्र मूळ ओरिजिनल आणि 3 ते 4 सेट झेरॉक्स तुमच्या बरोबर असणं आवश्यक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना. तर हे कागदपत्र असतील तर तुमची टीव्ही जी आहे ही बरोबर होईल. आता पुढची महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे तिसरी मेरिट लिस्ट. तिसरी मेरिट लिस्ट जी आहे ही कधीपर्यंत येऊ शकते असे जे प्रश्न आहेत यामध्ये कमेंट आल्या होत्या. तर ते सुद्धा पाहूयात की दुसरी मेरिट लिस्ट जी आहे त्या संदर्भातली अपडेट म्हणजे तिसरी मेरिट लिस्ट. दुसरी मेरिट लिस्ट जाहीर झाली. पहिली ही मला वाटतं फेब्रुवारीमध्ये लागली होती, मार्चमध्ये सुरुवातीला लागली होती. त्याच्यानंतर 1 महिन्यासाठी वेळ सुद्धा मिळाला होता टीव्हीसाठी. त्याच्यानंतर एप्रिलच्या 10 तारखेला दुसरी मेरिट लिस्ट लागली. याचा अर्थ काय होतो तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर 27 तारखेला 1 ते 2 मे 2026 दरम्यान तिसरी मेरिट लिस्ट ही जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर सुद्धा त्या पुढील लिस्ट ज्या आहे येतील, कारण 7 ते 8 लिस्ट लागणार आहे. आपण या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. 1 ते 2 मार्कने निवड झालेल्या उमेदवारांनी निराश व्हायचं अजिबात कारण नाहीये, कारण त्यांना संधी हे मिळणार आहे. तिसऱ्या मेरिट लिस्टसाठी कट ऑफ कसं असेल, या कॅटेगरीमध्ये ज्या उमेदवार असतील सेफ स्कोर ते म्हणू शकतात, त्यांना चान्सेस जे आहेत संधीची आहे हे मिळणार आहे. तर संभाव्य कट ऑफ कसं असेल तिसऱ्या मेरिट लिस्टसाठीचा पाहूयात. टक्केवारी पाहूयात. अंदाजित डिव्हिजन पहिल्यांदा अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा आणि दुसरा डिव्हिजन आहे धाराशिव, धुळे, गोवा. मुंबईमध्ये मुंबई आणि मुंबई सब डिव्हिजन. त्याच्यानंतर ग्रुप तिसरा आहे नागपूर पुणेसाठी. आणि चौथा या ठिकाणी सगळ्यात कमी येतो रायगड, सांगली, सातारा. इथे कमी असतो कट ऑफ. आत्ता सुद्धा 70-75 वर सुद्धा काय उमेदवारांची निवड जी आहे ही झालेली आहे PWD मधून. तर ओपन कॅटेगरी पाहूयात. यामध्ये ओपनसाठी 85 ते 93 आहे. पहिल्या ग्रुपमध्ये पाहिलं तर ओबीसी 80 ते 88, 78 ते 85 EWS, SC ST 75 ते 84 आणि PWD 70 ते 80% जातो. तर या ठिकाणी पाहिलं PWD सगळ्या याच्यामध्ये 70 ते 80% जाणार आहे. ओपन असेल तर 85 ते 93 पर्यंत असतील तर तुमची निवड होण्याची संधी ही बढ़ू शकते. ओबीसी सुद्धा 80 ते 90 दरम्यान. त्याच्यानंतर 78 ते 86 दरम्यान असतील EWS साठी चारही प्रवर्गामध्ये, चारही डिव्हिजनमध्ये तर संधी बनू शकते. SC ST साठी 75 ते 90 पर्यंत यामध्ये कुठेही संधी बनण्याचे चान्सेस आहेत. तर ही कट ऑफ जे आहे हे अंदाजित असून हा सेफ झोन आहे. तर सेफ झोन म्हटला की यामध्ये जर तुम्हाला गुण असतील तर तुमची निवड होण्याचे चान्सेस संधी ही बनू शकते. तर उमेदवारांना सूचना महत्वाची की तुमचे जे 10वीची टक्केवारी आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ज्यामुळे तुम्हाला ॲव्हरेज समजेल आणि त्यानुसार उमेदवारांना निवड होईल का नाही याचे चान्सेस जे आहे हे समजून येतील. तर अशा पद्धतीने पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक साडीचे दुसरी मेरिट लिस्ट जाहीर झाले. लवकरच तिसरी यादी जाहीर होईल. या संदर्भात सुद्धा आपल्या महत्त्वाच्या अपडेट जे आहे तुमच्यापर्यंत वेळेवर आपण अशाच पोहोचवणार आहोत. या संदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी लोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.